नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रत्नागिरी आणि पावस जवळील काही महत्त्वपूर्ण ठिकाणे, त्या ठिकाणांना आपण आता भेट देणार आहोत। तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, आवडल्यास लाईक करायला विसरू नका। चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। गणपतीपुळेवरून रत्नागिरी येताना मध्ये हा एक स्पॉट लागतो। खूप छान असा निसर्ग दिसतो आपल्याला, अरबी समुद्र। त्याचप्रमाणे तिथे चांगली ठिकाण आहे, ती वाट लावण्याची जी काही माणसांची प्रवृत्ती असते ना, ती काय सुधरत नाही। हे बघा, पाण्याच्या बाटल्या घेऊन येतात पण घेऊन जात नाही। तर आता आपण आरेवारी बीचवरील या झिपलाईनवर आलेलो आहेत, ओशन फ्लाय झिपलाईन। त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि सर्व डिटेल्स तुम्हाला इथे दिसतात आहेत। तर आपण आता झिपलाईनचा अनुभव घेऊया, बघूया कशी काय कोस्टल झिपलाईन आहे। चारशे मीटर 15 मिनिटाची राईड। या दादांनी अशा प्रकारे काही आपली सेफ्टीची काळजी घेतलेली आहे। सर्व प्रॉपर बेल्ट वगैरे सेट करून आता आपल्याला झिपलाईनसाठी रेडी केले। प्रकारे काही सेटअप आहे। या झिपलाईनसाठी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि खूप दिवसापासूनची इच्छा होती, खूप रील पाहिले होते आणि आज आपण ती प्रत्यक्ष अनुभवणार आहोत। सो बघूया कसं काय। टेक ऑफ रेडी। सिंगल पार्टिसिपेंट जेंट्स हेवी वेट और एन आउट। बसा खाली, पट्टी धुका असं चला सोडा। इंडियातली पहिली कोस्टल झिपलाईन। देवगड नंतर ही आपली सेकंड कोस्टल झिपलाईनचा तो स्टार्ट पॉइंट आहे आणि हा एंड पॉइंट आहे। देवगड नंतरची आपली ही दुसरी झिपलाईन होती। भारतातली कोस्टल झिपलाईन ही पहिलीच आहे। सो जर तुम्ही आरेवारी गणपतीपुळे या साईडला येणार असाल, प्रायव्हेट व्हेकलनं असाल, तर 100% ह्या झिपलाईनला व्हिजिट करा। रेट तुम्हाला मी दाखवलेच आहेत। बाकी खूप काही इथे फिरण्यासारखं। झिपलाईन झाल्यानंतर एंड पॉईंटपासून स्टार्ट पॉईंटपर्यंत ते लोक बाईकवरून आणून सोडतात, किंवा जर तुम्हाला बीच फिरायचं असेल तर तुम्ही तिथे थांबून बीच पण फिरू शकता। आता आपण जाऊया पुढच्या पॉईंटला। सो आता आपण टिळकांच्या जन्मस्थानी आलोय। स्मारकाची वेळ सकाळी 10 ते 5:30।
महाराजाच्या आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढण्यास बनाई असल्यामुळे आतमधलं काय जास्त शूट केलं नाही आहे, पण तुम्ही इथे येऊन व्हिजिट करू शकता. सकाळी 10 ते संध्याकाळी 5:30पर्यंत हे चालू असतं. महाराजाच्या मागे अशा प्रकारे छान असं गार्डन तयार केलं आहे. तर आत्ता आपण आलो आहोत पावसमधील परमहंस स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिरामध्ये. आतमध्ये शूट करायला परवानगी नाही आहे, त्यामुळे तुम्ही बाहेरूनच दर्शन घ्या. मी आतून दर्शन करून आलेलो आहे. खूप छान आणि प्रसन्न असं वातावरण आहे. तर आताच आपण श्री स्वरूपानंद महाराजांच्या मठातून बाहेर आलो आहे आणि आता आपण चाललो आहे कसेरीतल्या फेमस या टेबल पॉईंटला भेट देण्यासाठी. तर इथून मे बी 15 ते 20 मिनटाच्या अंतरावर आहे. जाऊया आता तिथे आणि पाहूया तिथला नजारा आणि तिथलं व्ह्यू कसं आहे. हे कसेरीहून राजापूरच्या दिशेने जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला मध्ये एक असा बोर्ड दिसेल जिथे तुम्हाला कनकादित्य मंदिर 4 किलोमीटर, अडिवरे कशेली 7 किलोमीटर असं दिसेल. तर आपल्याला आता पुढून राईट घ्यायचं आहे. हा जो राईट दिसतो तो राईट घ्यायचा आहे. मग आपल्याला त्या फेमस असा टेबल पॉईंटला पोहोचता येईल. आत्ता आपण टेबल पॉईंटपर्यंत पोहोचलेलो आहे आणि इथपर्यंत 4 व्हीलर आणि 2 व्हीलर दोन्ही पण व्यवस्थित येतात. पण कनकादित्य मंदिराच्या पुढे आल्यानंतर रस्ता थोडासा कच्चा आहे, सो तेवढी काळजी घ्या. टेबल पॉईंटपर्यंत जाण्यासाठी अशा प्रकारच्या चिऱ्याच्या पायऱ्या आहेत जिथे आपल्या त्या टेबल पॉईंटपर्यंत जातात. हा देवकळी बीच फक्त पर्यटनासाठी प्रसिद्ध नसून यामागे एक मोठा इतिहासही आहे. मध्यमकाळी युगात मुस्लिम आक्रमणापासून वाचवण्यासाठी काही सूर्यपूजकांनी गुजरातमधील वेरावळ येथून सूर्यनारायणाच्या काळा पाषाणाच्या मूर्त्या एका जहाजात ठेवून दक्षिणेला विजयनगर हिंदू साम्राज्याच्या दिशेनं नेत होत्या. कसेरीच्या याच किनाऱ्याकडे असताना त्यांची जहाजं अचानक थांबले. काही गेल्या ही जहाजं पुढे जात नव्हती. त्यामुळे देवाची इच्छा समजून सूर्यमूर्तीपैकी एक मूर्ती इथली एका नैसर्गिक गुहेत ठेवली. कसेरी गावातील कनका नामक ब्राह्मण स्त्री मोठी सूर्यभक्त होती. तिच्या स्वप्नात सूर्यनारायण येऊन मी कसेरी गावच्या किनाऱ्यावर एका समुद्र गुहेत आलो आहे, तू मला इथून घेऊन जाऊन गावात आसनस्थ कर असे सांगितले. दुसऱ्या दिवशी कनकाने घडलेल्या स्वप्न गावकऱ्यांना सांगितले आणि स्वप्नाप्रमाणे गावकऱ्यांनी किनाऱ्यावर सोडून मूर्ती गावात आणली व मंदिर उभे करून त्याची स्थापना केली. असा हा एक खूप छान असा इतिहास या कसेरी गावाला आणि बाजूच्या या देवगवी बीचवर आहे. आपण थोड्याच वेळ आपण त्या मंदिरातही जाऊया आणि देवाचं दर्शन घेऊया. पाहाल तर ग्रामपंचायततर्फे इथे वॉशरूमची सुविधा केली होती, परंतु आता त्याची दुरवस्था झाली. हे दुरुस्त झालं तर इथलं जे बाहेरून पर्यटक येतात त्यांना खूप सोयीचं होईल. आता खूप नादुरुस्त अवस्थेत आहे आता. देवगवी बीचच्या थोडंसं आधी हे कनकादित्याचं मंदिर आहे. कनकादित्य मंदिर कसेरी. देवगवी बीचवर आपण जाऊन आलो आहे.
आता हे मंदिर कशा संदर्भातलं आहे हे तुम्हाला आतमध्ये जाऊन सांगतोच. चला आता आतमध्ये जाऊया. मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्याला हे जे बोर्ड दिसत आहेत ते नीट वाचून घ्या. आणि नक्की लक्षात ठेवा, मंदिरात हातपाय धुवूनच प्रवेश करावा. सो इथे हातपाय धुण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. हे मंदिर कधी बांधले गेले याची कोणतीही नोंद नसली तरी स्थानिक लोकांच्या मते हे मंदिर 800 वर्षांहून अधिक जुने आहे. संपूर्ण छप्परचे जे बांधकाम आहे ते अशा प्रकारचं लाकडी बांधकाम आहे. नक्षीकाम बघू शकता, एकदम अप्रतिम आणि सुंदर. छान असं डिटेलिंग वर्क. मंदिराच्या अगदी बाजूला ही विहीर आहे. ज्या विहिरीचं पाणी काढून इथे आजूबाजूच्या परिसरात पुरवला जातो. आणि हे जे आहे बघता ते पहिल्यातल्या काळातलं जे पाणी काढण्यासाठीचं यंत्र असायचं. आधी या यंत्राचा वापर करून विहिरीतून पाणी काढलं जायचं. आता तर मोटर वगैरे आले आहेत, त्यामुळे ही पद्धत बंद झाली आहे. कनकादित्य मंदिरात माघ शुक्ल सप्तमी ते माघ शुक्ल एकादशी असे 5 दिवस रथ सप्तमी उत्सव साजरा केला जातो. या उत्सवात सर्वात आकर्षण म्हणजे कनकादित्य आणि कालिकादेवी यांचा लग्न सोहळा. कालिकादेवी ही कशेरी गावापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतर असलेल्या कालिकावाडी देवी, ज्यांना 5 बहिणी महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती, भगवती देवी आणि जाखादेवी असे आहेत. मंदिराचा संपूर्ण परिसर हा खूप शांत आहे, त्यामुळे इथे खूप प्रसन्न असं आपल्याला वाटतंय. आता आपण जाऊया पुढच्या पॉईंटला. पूर्णगड किल्ल्याच्या पायथ्याजवळच्या गावात आपण पोहोचलो आहे. आणि तिथून अशी छोटीशी एक पायवाट जाते किल्ल्यापर्यंत. किल्ल्यावर सध्याच्या घडीला मला सोडलं तर मे बी दुसरं कोणीच नाही दिसत आहे. इथे छोटे खाणी पण महत्त्वाचा असा हा किल्ला. आता आपण मागच्या बाजूला जाऊया. किल्ल्याची जी तटबंदी आहे ती सुस्थितीत आहे अजून पण. जास्त मोठा नसला तरी छान असा हा किल्ला, जो मुख्यतः हा पूर्णगडची जी खाडी आहे व हे खाडीचा भाग आहे पूर्णगडचा, आणि हा आपला अरबी समुद्र. सो ह्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी, ह्या प्रदेशावर वचक ठेवण्यासाठी या किल्ल्याची बांधणी महाराजांनी केलेली. आत्ता आपला पूर्णगड किल्ला फिरून झालेला आहे ऑलमोस्ट. आता वाटेत काही दाखवण्यासारखं भेटलं सो दाखवेल, नाही आता थेट आता आपण रत्नागिरीतल्या रत्नदुर्ग किल्ल्यावर जाऊन पोहोचूया. तिथे भगवती देवीचं मंदिर आहे आणि रत्नदुर्ग किल्ला पाहूया. सो इथून ऑलमोस्ट 1 तासभराचं अंतर आहे. लवकर पोहोचूया जेणेकरून बंद होण्याच्या आधी पोहोचू. तर आता आपण आलो आहोत रत्नागिरीतल्या रत्नदुर्ग किल्ल्यावर. हा किल्ला बहामनी काळात बांधला गेला. 1670 मध्ये मराठा राजा विजापूरच्या आदिलशहाच्या हातून हा किल्ला जिंकला होता, असं एक यामागचा इतिहास आहे. आणि किल्ला खूप मोठा आहे. रत्नागिरीपासून 2 किलोमीटर असलेला हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यातील एक महत्त्वाचा किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. किल्ल्याच्या आतील भगवती मंदिरामुळे हा किल्ला पर्यटकांचे मुख्य आकर्षण केंद्र आहे. 1750 ते 1755 मध्ये मराठा ॲडमिरल कान्होजी आंग्रे यांनी या गडाच्या संरक्षणात सुधारणा केली असाही इतिहास आहे. भगवती देवी आणि देवीच्या मंदिराबद्दल तुम्हाला माहिती हवी असल्यास हा व्हिडिओ पॉज करून संपूर्ण माहिती नक्की वाचा. किल्ला बंद व्हायला आला नाही, त्याच टायमात आपण इथे पोहोचलो, त्यामुळे आपल्याला जास्त वेळ इथे थांबता नाही आलं आहे. तर आता मी निघतोय रत्नागिरी शहरामध्ये. बाकी इतिहास तुम्ही गुगलवरही वाचू शकता. मी पुन्हा कधी इकडे आलो तर नक्कीच या किल्ल्याला संपूर्णपणे फिरण्याचा प्रयत्न करेन आणि संपूर्णपणे तुम्हालाही दाखवण्याचा प्रयत्न करेन. आता आपण जाऊया पुढच्या पॉईंटला. आता आपण रत्नदुर्ग किल्ल्याच्या बाजूला असलेल्या रत्नदुर्ग शिवसृष्टीमध्ये आलेलो आहे.
आणि ते एका किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती उभारण्यात आली आहे. अशा प्रकारच्या काही प्रतिकृती इथे उभारण्यात आलेल्या आहेत. त्यांच्याबद्दलची योग्य माहिती काही दिली नाही आहे, पण काम पूर्ण झाल्यावर मे बी देतील. मुरुड जंजिरा किल्ल्याची ही प्रतिकृती आहे. अशा अनेक किल्ल्यांच्या प्रतिकृती इथे उभारण्यात आलेल्या आहेत आणि किल्ल्यांची थोडक्यात माहिती दिली आहे. विजयदुर्ग किल्ल्याची ही प्रतिकृती. रत्नदुर्ग श्रीसृष्टी यामध्ये असे अनेक प्रकारचे किल्ले तुम्हाला पाहायला मिळतील. किल्ल्यांच्या या प्रतिकृती आहेत. अजून काम पूर्ण झालेलं नाही आहे, चालू आहे. सो जेव्हा पूर्ण कधी होईल तेव्हा हे पाहण्यासारखं असेल. आता इलेक्शन चालू आहे त्यामुळे हे काम थोडंफार बंद करण्यात आलं आहे. मे बी खूप छान असं पाहण्यासारखं आहे. अगदी आपल्या समोर जो रत्नदुर्ग किल्ला दिसतोय त्याच्या एक्झॅक्ट समोर आहे. तिबा पॉईंटमध्ये प्रवेश केला एक असं सुंदर असं महाराजांचं शिल्प उभारण्यात आलं आहे, पाहण्यासारखं आहे. हा संपूर्ण व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडले असल्यास लाईक करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला, टेक केअर, बाय बाय.